पाठ 14 चित्रालेख. सांख्यिकी माहिती चटकन समजण्यासाठी चित्रालेख काढला जातो. चित्रालेख काढण्यासाठी आपल्याला सांख्यिकी माहितीतील संख्यांचं निरीक्षण करावं लागतं. त्या संख्या कोणत्या संख्यांच्या पाढ्यात आहेत ते बघावं लागतं. योग्य प्रमाण निश्चित करायचं, योग्य चित्र निश्चित करायचं आणि चित्रालेखाच्या खाली प्रमाण लिहायचं. आता एक उदाहरण सोडवूया. एका गोदामात विविध प्रकारच्या धान्यांचा साठा खालीलप्रमाणे आहे. दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार करा. पहिल्यांदा बघूया माहिती. तांदळाची 40 पोती, गव्हाची 56 पोती, बाजरीची 8 पोती, ज्वारीची 32 पोती. आता सगळ्यात कमी पोती कुणाची आणि किती आहेत बघूया. बाजरीची 8. मग आता 8च्या पाढ्यात हे इतर अंक येतात का बघूया. तर येत आहेत. म्हणून आपण प्रमाण म्हणजे एक चित्र बरोबर 8 पोती असं ठेवूया. आता पोत्यांच्यासाठी आपण हे चित्र काढूया. आता 8नी भाग घालवून आपल्याला किती पोती चित्रालेखासाठी आहेत ते बघूया. तांदळासाठी 5 चित्र, गव्हासाठी 7 चित्र, बाजरीसाठी 1 चित्र आणि ज्वारीसाठी 4 चित्र. आता आपला चित्रालेख याप्रमाणे होईल. पुढचं उदाहरण. वडगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीवरून चित्रालेख काढा. पहिल्यांदा माहिती बघूया. सायकल 84, स्वयंचलित दुचाकी 60, 4 चाकी कार किंवा जीप 24, मोठी वाहनं ट्रक किंवा बस 12, ट्रॅक्टर 24. आता या माहितीवरून आपण सगळ्यात लहान संख्या कशाची तर मोठ्या वाहनांची आहे, ती आहे 12. 12च्या पाढ्यामध्ये इतर संख्या येतात का बघूया. हो, सर्व संख्या 12च्या पाढ्यात येतात. म्हणून प्रमाण काय घेऊया. एक चित्र बरोबर 12 वाहने. आता या ठिकाणी वाहनं वेगवेगळी आहेत म्हणून आपण एकच चिन्ह न वापरता वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगळी चिन्ह वापरूया. आता किती चित्र काढायची ते ठरवूया. सायकलीसाठी 7 चित्र, स्वयंचलित दुचाकीसाठी 5 चित्र, 4 चाकी कार किंवा जीपसाठी 2 चित्र, मोठी वाहनांसाठी 1 चित्र आणि ट्रॅक्टरसाठी 2 चित्र. आता हा आहे आपला तयार झालेला चित्रालेख.